Good morning, student. My name is Bhagwan Vishwanath Shinde coaching classes Soprana. Student, thought of the day. Today's thought is success begins with self-belief and consistent effort. Success begins with self-belief and consistent effort. यशाची सुरुवात स्वतःवरील विश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रमाने होते. यशाची सुरुवात स्वतःवरील विश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रमाने होते. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला 10वीतील एक प्रश्न सोडवायचा आहे. तर येत्या 10वी मधील जे अंकगणित क्रम आहे आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन चॅप्टर आहे त्यामधले धडा आहे. तर हे क्वेश्चन आहे. तर ते क्वेश्चन काय बघा बोलानो, लुक ॲट द बोर्ड अँड लुक ॲट द मी सी हिअर. तर प्रश्न आहे, पहिल्या 20 धन पूर्णांकाची बेरीज सूत्र वापरून शोधा म्हणले. तर आपल्याला तर माहित आहे हे 2 मार्काला फिक्स क्वेश्चन आहे. कठीण परीक्षामध्ये आहे का नाही, ॲन्युअल एक्झाम मध्ये हे प्रश्न फिक्स आहे. तर 20 धन पूर्णांकाची बेरीज सूत्र वापरून करा म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पदांची बेरीज काढा म्हणलं त्यावेळेस आपण सूत्र कोणतं वापरतो, SN बरोबर n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक कंस बन n - 1 छोट्या कंसामध्ये आणि कंस बन छोट्या कंस बन झाले की d आणि मोठं कंस आहे का नाही. हे सूत्र आपल्याला माहिती आहे, ते सूत्र आपण इथं लिहिलेलं आहोत. तर इथं काय काय दिले एपी मध्ये, गिवन एपी मध्ये काय काय दिले, गिवन डाटा काय दिलेले अंकगणित क्रमामध्ये. तर त्याला अंकगणित क्रम दिले का आपल्याला बोलून दिलं नाही. त्याला काय म्हणलंय, पहिल्या 20 धन पूर्णांकाची बेरीज म्हणजे. तर पहिले 20 धन पूर्णांक कोणते, जे शून्यापेक्षा मोठे आहेत ते पहिले 20 धन पूर्णांक आहेत आहे का नाही. 1 ते 20 हे पहिले धन पूर्णांक आहेत. त्याला एपी बनवायचं आपल्याला कसं बनवलं बघा, 1 2 3 4 5 डॅश डॅश पुढे 6. काय झालं, एपी तयार झालं, अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार झालं इथं. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला पहिले पद पहिले पद काय आहे, पहिले पद किती आहे इथं 1. सामान्य फरक म्हणजे कॉमन डिफरन्स आपण त्याला म्हणतो. सामान्य फरक म्हणजे कॉमन डिफरन्स काय इथं 1 आहे. आणि काय काय दिले, पदांची संख्या किती, संख्या म्हणजे पदांची संख्या, पदांची एकूण संख्या किती म्हणजे या ठिकाणी 20 म्हणजे आहे का नाही. तर 20 घ्या. आणि शेवटचे पद दिले काय इथं, शेवटचे पद दिले 20. शेवटच्या पदाला L म्हणतात, L म्हणजे शेवटचे पद 20 दिले. तर या ठिकाणी ठेवा SN बरोबर n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n - 1 कंस बन d आणि मोठा कंस. तर या ठिकाणी ठेवा यांची किंमत किती आहे इथं 20 आहे. 20 भागिले 2 ला 2 कंस बनला 1 2 गुणिले याची किंमत किती आहे पुन्हा, याची किंमत किती आहे 1 मोठ्याने म्हणा थोडा अधिक कंसामध्ये यांची किंमत 20 कंस बन आणि d ची किंमत 1 कंस बन. तर या ठिकाणी करा बे का बे बेंदा 20 यस 20 बरोबर 10 ला 10 2 गुणिले 1 2 अधिक 20 मध्ये 1 गेलं 19 गुणिले 1 ला 1 कंस बन आहे का नाही. यस 20 बरोबर ला बरोबर 10 ला 10 आता 2 ला 2 19 गुणिले 1 19 आहे का नाही. हे कंस डायरेक्ट सोडून घेतलो. तर बघा S 20 बरोबर 10 ला 10 गुणिले, आता ह्या दोघांमध्ये काय संबंध आहे, गुणाकाराचा संबंध आहे. हे 10 आणि मध्ये 2 अधिक 19 याच्यामध्ये संबंध काय गुणाकाराचा आहे. 19 आणि 21 किती झाले, सॉरी 19 आणि 2 किती झाले 21. तर 21 गुणिले 10 210. तर 20 पदांची बेरीज किती आली 210. पहिल्या 20 धन पूर्णांकाची बेरीज किती आली 210. सेम सूत्र सेम हेच गणित ह्या सूत्रामध्ये करायचं आहे. कारण ज्यावेळेस L दिलेलं नाही त्यावेळेस हे सूत्र वापरायचं. आता इथे L दिले, L म्हणजे शेवटचे पद दिले त्यावेळेस हे सूत्र वापरायचं. 2 सूत्र आहेत पदांची संख्या काढायची. L दिलं तर हे सूत्र वापरायचं. बघा S 20 बरोबर यांची किंमत 20 भागिले 2 ला 2 याची किंमत काय आहे 1 आणि L ची किंमत L 20 बे का बे बेंदा आहे 20 10 ला 10 1 अधिक 20 किती 1 अधिक 20 21. तर हे 21 गुणिले 10 किती 210. ह्या सूत्रानं पण आपल्याला पदांची बेरीज काढता येते. SN बरोबर n भागिले 2 कंसामध्ये a अधिक n आणि वरच्या सूत्रानं पण n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n - 1 d या सूत्रानं पण आपल्याला पदांची अंकगणित क्रमातील पदांची बेरीज काढता येते. फक्त या ठिकाणी L दिला असताना हे सूत्र वापरायचं, L दिलं नाही त्यावेळेस हे सूत्र वापरायचं. आलं लक्षात.